नमस्कार मित्रांनो, मी निवास मोरे. तर आता आपण बघतोय महाराष्ट्रात येत्या 2 ते 2.5 महिन्यात आपल्या सर्व ग्रामपंचायती इलेक्शन लागणार आहे. तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? युवा वर्ग एकत्र आला पाहिजे. लक्षात ठेवा, कुणाच्याही नादाला लागू नका, भ्रष्टाचारी लोकांच्या अजिबात नादाला लागू नका. तुम्ही तुमची ताकद निर्माण करा. तर ते मला इलेक्शन लढताना काय केलं पाहिजे? एक अहवाल तयार करायचा. लक्षात ठेवा, त्या तुमच्या 10ची बॉडी असेल, 15ची असेल, 20ची असेल, 2ची असेल, 4ची असेल आणि किती असतील. तर काय केलं पाहिजे की आपल्या ग्रामपंचायतीत उत्पन्न किती आहे हे गावाला दाखवून द्या. तुम्ही काय करणार आहे आणि स्वच्छ निर्मळ पाणी देणं हे काम तुमचं आहे ग्रामपंचायत. लक्षात ठेवा, म्हणून आपला सरपंच देताना युवा वर्गातला चांगला निवडून द्या. तुम्ही काय केलं पाहिजे तुम्हाला मी सांगतो. अहवाल तयार करताना अहवाल असा करायचा की 15वी तारीख किती आला गावाला किंवा किती येतो आणि तो आपण कुठं खर्च करणार आहे त्याचं एक पत्र काढलं पाहिजे व्यवस्थित. गावाचं एकूण घर किती आहेत, घरपट्टी पाणीपट्टी एकूण किती आहे, त्याचं उत्पन्न किती आहे आणि ते कोणत्या खात्यावर आणि किती रुपये शिल्लक आहेत त्याचा अहवाल काढा. यात्रा भरत असेल तुमच्या गावची, यात्रा कमिटीचा हिशोब, बँकेचा जो अहवाल येतात, मग तुमच्या ग्रामपंचायतीचा अहवाल काय येत नाही, यात्रा कमिटीचा हिशोब देत नाहीत का? तर तो पण घ्यायला शिका. लक्षात ठेवा आणि युवा वर्ग निवडा. अजून पण सांगतो, आणि तुम्ही योजना सांगा लोकांना पटवून. अहवाल चांगला तयार करा मित्रांनो, खोटं काही नको. आपल्याला सत्यानं लढायचं आहे आणि चांगला सरपंच आणि गावाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही गावागावात जनजागृती केली पाहिजे. युवा वर्गाने घरोघरी जाऊन पत्रकं वाटा दे की तुम्ही काय करणार आहे. 24/7 योजना असेल किंवा